कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. महाडमध्ये गोगावले जाबरे समर्थकांमध्ये राडा. सुशांत जाबरे यांच्या वाहनांची तोडफोड. रिव्हॉल्वर दाखवल्याचा आरोप. जाबरे यांना सुरक्षा रक्षकासह मारहाण. राजकीय वर्तुळात वादळ. पनवेल मतदार यादीत मोठा घोळ. एका वडिलांना तब्बल 268 मुले. मतदार यादीत परप्रांतीय तरुणांची नावे. रत्नागिरीत आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. आणि रायगडमध्ये शांततेत मतदान प्रक्रिया. ज्येष्ठ नागरिकांचे उत्साहात स्वागत. मतदान केंद्रांवर मोठी गर्दी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. रायगडमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाड शहर सध्या राजकीय संघर्षाने ढवळून निघालं आहे. शिंदे गट शिवसेनेचे नेते विकास गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाड शहरात तणावाचं वातावरण पसरलं आहे. प्राप्त माहितीनुसार महाडमधील नवेनगर परिसरात ही दंगल उसळली. या राड्यामध्ये सुशांत जाबरे यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. केवळ इतकंच नाही तर सुशांत जाबरे यांना आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकालाही गोगावले समर्थकांनी निर्दयीपणे मारहाण केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या घटनेनंतर शिंदे गट शिवसेनेचे नेते विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला रिव्हॉल्वर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या ठिकाणी प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करत असताना काही अज्ञातांनी 3 गाड्या घेऊन येऊन कुठनं आले काय मला कल्पना नाही, परंतु मी माझ्या कार्यालयाकडे जात असताना पक्षाच्या त्यावेळेला फॉर्च्युनर एक वाईट आहे, 2 कुठल्या गाड्या इनोवा आहेत वाटतं, त्यातनं काही हॉकी स्टिक स्टंप आणि ही रिव्हॉल्वर माझ्यावरती जी उभारण्यात आली ती रिव्हॉल्वर विकास गोगावलेवरती कशासाठी उभारण्यात आली? खासदार सुनील तटकरेच्या दम आहे तर त्यांनी मर्दासारखं येऊन समोर लढावं. पाटणे असे बगल बच्चे पाठवायचे नाही. त्याला माहिती नाही तटकरेला अजून की भरत शेठची औलाद आहे आणि भरत शेठची औलाद ही आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेबांचा एक मावळा म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय. आणि काम करत असताना राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करतोय की एखाद्या जर का मंत्र्याचाच मुलगा जर का सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्रामध्ये बाकीची जनता जनार्दन काय सुरक्षित असेल ह्याचा आपण कुठेतरी या ठिकाणी विचार करावा. आज ही रिव्हॉल्वर जर्मन बेडची का कुठल्या मला माहिती नाही, परंतु ही रिव्हॉल्वर या ठिकाणी माझ्यावरती उभारण्यात आली आणि कदाचित जर का माझा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण हे मला महाराष्ट्र शासनाने आज सांगावं. म्हणजे आत्ताच माननीय मंत्री भरतशेठ गोगावले यांना कळवलेलं आहे. आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे. तुम्ही सर्व प्रतिनिधीच्या वाहिनीने ज्या पद्धतीने इथं आलात त्याबद्दल तुमचंही देखील धन्यवाद करतो की आपण थोडक्यामध्ये काही गोष्टी घडल्या ते आपण बघितलं आणि आत्ताही तुम्ही जाऊ शकता. 4 गाड्या तिथं उभ्या आहेत. मी पोलिसांना सांगितलं या गाड्या जप्त करेन. गाड्या कुठल्या आहेत याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठली लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे. आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार. आणि आज महाडची जनतानी ठरवलेलं आहे की हा विजय हा शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे. कुठंतरी विकास गोगावलेला अडकवायचं, कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते. त्याच्याबद्दल ह्या रिव्हॉल्वर मी आता पोलीस इथं असतील का, कोण कोण आहेत का पोलीस कोण आहेत का? आता तरी या पुढे जरा आहे का इथं बोल हो तडवी साहेब, पोलीस अधिकारी कोण आहेत का इथं? इलेक्शन काउंटिंगच्या तिथं पोलीस अधिकारी होते ते आहेत का इथं? खाली साहेब आहेत काय? ही रिव्हॉल्वर साहेब ही रिव्हॉल्वर माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांवरती उभारण्यात आली. माझ्या एका कार्यकर्त्यांनी रिव्हॉल्वर आपण आपल्या ताब्यात घ्यावी. या सर्व प्रकरणावर स्नेहल जगताप यांनी देखील प्रसारमाध्यमांजवळ तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज नगरपालिकेच्या निवडणुकींचं महत्त्वाचं असं मतदान या ठिकाणी पार पडत आहे. आज काही ठराविक मंडळी या ठिकाणी येऊन नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार महाडमध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतो आहे. कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. इथे बाजूलाच
जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्वर आहे, ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. हा निंदनीय प्रकार आहे. कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे. स्वतःला इतकं महत्त्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही. पण आजचा लोकशाहीचा महत्त्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे या हेतूनं आज महाडमध्ये ह्या अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे. मला नागरिकांना आवाहन या निमित्ताने करायचं आहे की चुकीच्या कुठल्याही पद्धतीला या ठिकाणी तुम्ही भुळी पडू नका. या सगळ्या गोष्टी ते करू पाहत आहेत कारण त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकत आलेली आहे. आगामी महाड नगरपालिका निवडणूक ही युतीच्या माध्यमातून निश्चितपणाने आम्ही जिंकू, पण त्याचबरोबर या सर्व नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण खंबीरपणे स्नेहल जगताप, त्याचबरोबर आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रवीण भाऊ हे निश्चितपणाने आहेत हे आवर्जून मी या निमित्ताने सांगतो. महाडमधील मारहाण संदर्भात पत्रकारांनी SP अंचल दलाल यांना प्रश्न विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. काहीतरी बोला, आजच्या घटनेवर काहीतरी बोला, कारण हा मतदारसंघ सगळ्यापासून मला माहित नाहीये फोन काय झाला होता. आपण प्लेन घेऊया. प्लेन व्हिजिट केली. सुरुवात करते ना, व्हिजिट सुरू होण्यापूर्वी कसं वाईट देणार मी. तुम्हाला जे घ्यायचं ते तुम्ही घेतलेलं आहे. मॅडम सकाळपासून तपास कसा केला जाईल तेवढं बोला. आता काय मी एकदा बघू ना काय आहे. सुरूच होतीये. ते सांगितलं नाही, सकाळपासून मतदारसंघावर वातावरण टेम्प होतं. मला काय सांगतेच आहे ते. महाडमधील मारहाण संदर्भात आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज महाड नगरपालिका निवडणूक चालू असताना जाबरे नावाच्या कार्यकर्त्यावर भ्याड हल्ला त्या ठिकाणी झाला आणि संपूर्ण महाडचं वातावरण निवडणुकीच्या दिवशी तंग आहे. मी या निमित्तानं आवाहन करतो की मी या जाहीर सभांमधनं जे आवाहन केलं की महाड शहराला दंडेलशाहीपासून, दहशतीपासून वाचवायचं असेल तर सुसंस्कृत विचाराची लोक निवडून आली पाहिजेत. हे या ठिकाणी निवडणूक संपण्याआधीच माझं वक्तव्य खरं ठरलं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा वैचारिक महाड आहे, सुसंस्कृत वारसा असलेलं शहर आहे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र वारसा आहे आणि अशा प्रकारची दंडेलशाही, गुंडगिरी ही महाड शहराच्या वैचारिक वारशाला शोभणारी नाही. आणि म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे की आता निवडणुकीत उरलेल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ही दंडेलशाही मोडून काढण्याचं काम महाड शहरातले व्यापारी, सुसंस्कृत नागरिक आणि मतदारांनी करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या दहशतवादीला घाबरणार नाही. या ठिकाणी लोकशाहीचा आज मतदानाचा उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी महाड शहरातील जनता या ठिकाणी दंडेलशाही मोडून काढून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाच निवडून देईल अशा प्रकारचा विश्वास मला या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त करावासा वाटतो. महाडमधील मारहाण संदर्भात माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत विकास गोगावले यांच्यावर टीका केली आहे. काय सांगाल, महाडमध्ये जो प्रकार झालेला आहे, ज्या पद्धतीनं वातावरण तापलेलं आहे, शिंदे शिवसेना आणि कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीचा संघर्ष पाहायला मिळाला, काय आपली प्रतिक्रिया आहे? विकास गोगावले आणि त्याच्या टोळीने जो आज भ्याड हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्यांवर केला, गाड्यांची मोडतोड त्यांनी केली, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असलेला हा माणूस हा गेले 10-12 वर्ष जणू काय आम्हीच महाडचे मालक, आम्हीच तिथले राजे अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याची वर्तवणूक आहे. आणि त्याचाच भाग म्हणून ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की महाडची जनता ही त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून टोक दाखवणार आहे, हे ज्यांना जेव्हा लक्षात आलं, मग ते मूळ रूपावर ते त्या दिवशी म्हटले कुठेतरी ही बाजू बघितली, आमची ही बाजू बघितली नाही. आज ही बाजू पण त्यांनी जी आहे ही आज त्यांच्या कृतीतनं गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे, जे ते त्या दिवशी बोलले हे त्यांनी आज दाखवून दिले. उपाध्यक्षाला मारहाण झालेली आहे, गाड्यांची तोडफोड झालेली आहे, वरिष्ठ पातळीवर काय भूमिका घेतली जाईल? पोलीस प्रशासनाला काय आव्हान आहे? मी पोलीस प्रशासनाला विनंती करेन
त्याचबरोबर निवडणूक आयोगाला विनंती करेन, अशा ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला त्याचं योग्य पद्धतीने त्याची जे काय ठिकाण आहे हे पोलीस यंत्रणेने त्याला त्या ठिकाणी न्यावं आणि महाडला भयमुक्त दहशतमुक्त करावं, एवढीच विनंती मी प्रशासनाला करतो. पनवेलमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे मतदार यादीतील एका मोठ्या घोळाने सर्वांनाच बुचकळ्यात पाडले आहे. पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 2 मधील मतदार यादीत एका वडिलांच्या नावाखाली तब्बल 268 मुलांची नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी हा संपूर्ण घोळ समोर आणला असून त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली आहे. म्हात्रे यांच्या माहितीनुसार या 268 नावांपैकी बहुसंख्य नावे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील तरुणांची आहेत. हे सर्व तरुण पनवेलमध्ये राहत नसतानाही त्यांची नावे एकाच पत्त्यावर नोंदवण्यात आल्याने मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 यादी नंबर 51 तोंडरे इथे एकाच वडिलांच्या नावाने 268 मतदान आलेले आहेत आणि ते एकच पत्त्यावर आहेत. विशेष म्हणजे ती पाहणी केली असता मी जी मतदार यादी आपण पाहत असाल, ही महानगरपालिकेकडनं मी विकत घेतली का जेणेकरून रेकॉर्डवर असावा म्हणून. या यादीमध्ये आम्ही ज्यावेळी तपासणी आणि पाहणी आणि आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आणि ते तपासायला लागले का आपल्या गावामध्ये बोगस मतदान झाले का, दुबारा मतदान झालेत का, किंवा मयत मतदान किती आहेत, हे सर्व ज्यावेळी सर्व माझे कार्यकर्ते, सर्व लोकप्रतिनिधी हे सर्व पाहणी करायला घेतली, त्यामध्ये असे शॉक आढळून आला आम्हाला का एका घरामध्ये 268 मतदान, त्याच्या व्यतिरिक्त जास्तही आहेत मतदान आणि एकच वडिलांच्या नावाने आणि विशेष एकच सिरियलमध्ये, असंही नाही पुढे मागे झाले असंही नाही, म्हणजे असं पूर्ण ठरवून ही बोगस मतदान केलेले आहेत. असे शॉक आमच्यासारख्या माझ्यासारखा एक माजी नगरसेवक म्हणून जो काम करतो एवढा वर्षानुवर्ष, तर मला सुद्धा आश्चर्यचकित वाटलं की एवढी बोगस मतदान माझ्या मतदार यादीमध्ये जोडलेले आहेत. मग त्याच्यानंतर मी पाहणी केली दुसऱ्या याद्या आम्ही, तर ते तशी यादी नंबर 47, यादी नंबर 48 म्हणजे पाले, देवीचा पाडा, इथे तर आणखी वेगळं शॉक लागलं आम्हाला का तिथे तर असं आहे का पनवेल महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये कल्याणपूर्व मतदार यादीमधली मतदार याच्यामध्ये टाकलेले आहेत. पुन्हा उरण मतदारसंघ विधानसभेचे मतदान 48 मध्ये टाकलेले आहेत. तसंच पाहिलं तर पेन मतदारसंघ विधानसभेचे मतदार पुन्हा 47 मध्ये टाकलेले आहेत. तसेच आणखी एक शॉक लागलं का पडगे गावात, ज्या पडगे गावामध्ये लक्ष्मी आरेस, कैलास निवास हे बिलकुल नाही आहेत, हे तुम्हाला दाखवतो मी त्याच्यानंतर. तर ह्या बिल्डिंग्स पण नाही आहेत तिथे, त्याच्यामध्ये सुद्धा ही मतदार यादीमध्ये ही नावं टाकलेली आलेली आहेत. या बाबतीत आपण काही निवडणूक अधिकाऱ्यांना काही तक्रार केली? हो नक्कीच, मी याआधी निवडणूक अधिकारी, तहसीलदार, महानगरपालिकेचे आयुक्त यांना पत्रव्यवहार केलेले आहेत आणि जे निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे यांच्याकडे सुद्धा ईमेलद्वारे मी स्वतः कंप्लीट केलेले आहे. पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेले जातात का तुम्ही वैयक्तिक अर्ज जे फॉर्म ए आणि फॉर्म बी हे भरून द्यावे, ते सुद्धा अर्ज मी दिलेले आहेत. आता पाहूया निवडणूक अधिकारी याच्यावर काय ऍक्शन घेतात ते. रत्नागिरी जिल्ह्यात आज राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. राजापूर, रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या नगर परिषदांसाठी तर देवरुख, गुहागर आणि लांजा या नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. एकूण 7 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 200 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 43 तर नगरसेवकांच्या पदासाठी 151 जागांसाठी 453 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्याच्या राजकारणातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. यामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, शेखर निकम आणि भास्कर जाधव यांचा समावेश आहे. खेड, राजापूर आणि देवरुखमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला आहे, तर रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाल्याचे चित्र आहे. चिपळूणमध्ये तर महाविकास आघाडीतील 3ही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. याशिवाय लांजात भाजपमध्ये बंडखोरी दिसून येत आहे, तर रत्नागिरी आणि गुहागरमध्ये महायुतीमध्ये फाटाफूट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. याच उत्साहाचे एक अनोखे आणि प्रेरणादायी उदाहरण रत्नागिरीतून समोर आले आहे. राहुल शिवलकर नावाच्या एका नवरदेवाने आपल्या लग्नापूर्वी थेट मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. हा प्रसंग सकाळी रत्नागिरी शहरातील एका मतदान केंद्रावर घडला. राहुल शिवलकर हे लग्न मंडपात जाण्यापूर्वी त्यांनी कोणताही विचार न करता लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कृतीने मतदान केंद्रावरील उपस्थित नागरिक आणि कर्मचारीही अवाक झाले. सर्वांनी त्यांच्या या जबाबदार वर्तनाचे कौतुक केले. रत्नागिरी नगर परिषदेसाठी तब्बल 9 वर्षांनंतर आज सार्वत्रिक निवडणूक होत असून मतदारांनी याला प्रचंड उत्साहात प्रतिसाद दिला आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होताच रत्नागिरीतील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. देसाई हायस्कूल येथील सखी मतदान केंद्रावर तर महिला मतदारांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. वयोवृद्ध नागरिक, तरुण तरुणी आणि महिला असे सर्वच जण लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 9 वर्षांनंतर मिळालेल्या या संधीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आपला प्रतिनिधी निवडण्याची ओढ मतदारांमध्ये स्पष्ट दिसत होती. या निवडणुकीच्या माध्यमातून रत्नागिरी शहराच्या विकासाचा पुढील मार्ग निश्चित होणार असल्याने नागरिकांनी अत्यंत जागरूकतेने मतदान केले. स्थानिक समस्या व विकास कामांसाठी योग्य प्रतिनिधी निवडण्याची ही महत्त्वपूर्ण संधी असल्याने मतदारांमध्ये विशेष उत्साह होता. रायगड जिल्ह्यात आज लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. जिल्ह्यातील 10 नगर परिषदांसाठी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात झाली. आज सकाळी 7:30 वाजल्यापासून जिल्ह्यातील एकूण 281 मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. नागरिक सकाळपासूनच रांगेत उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावत होते. मतदान केंद्रावर सर्व आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या असून चोख सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था होती. अनेक ठिकाणी त्यांचे फुलांनी आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यांच्या या सक्रिय सहभागामुळे तरुण मतदारांनाही प्रेरणा मिळाली. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज होते. एकंदरीत रायगडमध्ये मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीचा हा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे सुरुवातीच्या सत्रात मतदारांचा तुरळक प्रतिसाद दिसून आला. मात्र लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी अनेक मतदारांनी, विशेषतः तरुण आणि वयोवृद्ध नागरिकांनी आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर गर्दी केली. कडाक्याची थंडी असूनही अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि महिला मतदारांनी उत्साहाने मतदान केले. तरुण मतदारांमध्येही सकाळपासून विशेष उत्साह पाहायला मिळाला. खेडच्या विकासाची सूत्रे कोणाच्या हाती येणार याचा फैसला आज मतपेटीत बंद झाला. रायगड जिल्ह्यात आज लोकशाहीचा उत्सव पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. रायगडातील अलिबाग, पेण, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, महाड, उरण, खोपोली, कर्जत आणि माथेरान यांसह एकूण 10 नगरपालिकांमध्ये हे मतदान होत आहे. 10 नगराध्यक्ष आणि 209 नगरसेवकांच्या निवडीसाठी सुमारे 2.5 लाखांहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी केली होती. 10 नगराध्यक्ष आणि 209 नगरसेवकांच्या निवडीसाठी सुमारे 2.5 लाखांहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदार केंद्रावर मतदारांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांचा या निवडणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आपल्या शहराचे नवे कारभारी निवडण्यासाठी मतदार उत्सुक आहेत. एकूण 107 प्रभागांमधून 217 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, ज्यात 7 नगरसेवक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी. नमस्कार, मी धम्मशील सावंत. रायगड जिल्ह्यामध्ये 10 नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकींचं आज मतदान सुरू आहे. आणि आज जर आपण बघितलं तर रोहा या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. अनेक केंद्रांवर नागरिक जे आहेत ते शांततेत येऊन मतदानाचा अधिकार बजावत आहेत. आपल्या सोबत या ठिकाणी बोलण्यासाठी गोकुळे सर आहेत, DYSP. त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल? मोठ्या प्रमाणावर सकाळपासून पोलीस बंदोबस्त आहे. SP अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी कडकड बंदोबस्त लावलेला आहे. काय एकूणच आपली प्रतिक्रिया आहे? कशा पद्धतीने जनतेचा प्रतिसाद आहे आणि मतदान प्रक्रिया एकूण कशी सुरू आहे? आज 2 डिसेंबर 2025 रोजी रोहा शहरात
नगर परिषदेचे इलेक्शन चालू आहे, तर मतदान सुरू आहे सकाळपासून. या ठिकाणी मी स्वतः, माझ्यासोबत 2 PI, 5 API PSI, 40 अंमलदार, होमगार्ड तसेच सेक्टर पेट्रोलिंग नेमलेले आहेत. सकाळपासून शांततेत मतदान चालू आहे. तसेच आम्ही नागरिकांना आव्हान केलेले आहे की आपण निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावा. जो आपल्याला लोकशाहीने दिलेला आहे तो आपण बजावा. त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व ठिकाणी मतदान शांततेत चालू आहे. सेक्टर पेट्रोलिंग नेमलेले आहेत. अद्याप कुठेही अनुचित प्रकार कुठेही घडलेला नाही. सर, मला सांगा कोणकोणते मतदान केंद्र या ठिकाणी आहेत आणि कशा पद्धतीनं मतदारांची येण्यासाठी जाण्यासाठी व्यवस्था आहे, एकूणच कशा पद्धतीनं प्रक्रिया सुरू आहे. या ठिकाणी आता बोललो ना 20 मतदान केंद्र आहेत. आता प्रत्येक शाळेचं नाव घेता येणार नाही मला, पण त्या ठिकाणी आम्ही 100 मीटरच्या बाहेर आम्ही पार्किंग व्यवस्था केलेली आहे. 100 मीटरच्या बाहेर 100 मीटरपर्यंत बंदोबस्त नेमलेला आहे. बूथचा केंद्रावर पण बंदोबस्त नेमलेला आहे. 100 मीटरच्या बाहेर त्यांनी गाडी पार्क करावी आणि ज्या ठिकाणी वयोवृद्ध आहे किंवा हँडिकॅप आहे त्यांच्यासाठी आम्ही केंद्राजवळ येण्याची, त्यांना गाडी आणण्याची परवानगी दिलेली आहे त्या ठिकाणी आम्ही. तर ज्या पद्धतीनं आतमध्ये मशिनरी लावण्यात आलेली आहे त्यामध्ये काही बिघाड आहे का, शांततेत मतदान आहे, कशा पद्धतीची ती यंत्रणा आहे. बिघाड कुठे जर दिसून आला तर तात्काळ आम्ही संबंधित अधिकारी ते मशीन रिपेअर करून दुरुस्त करून घेत आहेत. पण कोणत्याही ठिकाणी असा मोठ्या प्रमाणात कोणता असा बिघाड अद्याप आलेला नाही. जनतेला एक आव्हान काय असणार आहे शांतता, सुव्यवस्था आणि एकूणच प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत. लोकांना, आम्ही नागरिकांना हेच आव्हान करेल की आपल्याला लोकशाहीने जो अधिकार दिलेला मतदान करायचा, आपण तो निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावा. कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे. यावर मी रायगड पोलीस दलाकडून सर्वांना नागरिकांना आव्हान करतो. एकूणच आपण बघतोय की माझ्यासोबत DYSP प्रसाद गोकुळे सर होते आणि नागरिकांनी, जनतेनं या ठिकाणी सर्वांना व्यवस्थितपणे सहकार्य करावा. शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना देखील आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी या ठिकाणी केलंय. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण. मंडणगड तालुक्यातील लाटवण पंचक्रोशी हायस्कूल मैदानात नुकताच क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळाला. लाटवण पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या भव्य अंडर आर्म सर्कल डे क्रिकेट स्पर्धेचे 3रे वर्ष मोठ्या उत्साहात पार पडले. 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या या 2 दिवसीय स्पर्धेत लाटवण पंचक्रोशीतील तब्बल 8 संघांनी सहभाग नोंदवला होता. क्रिकेट प्रेमींनी 2 दिवस सामन्यांचा मनमुराद आनंद लुटला. या रोमांचक स्पर्धेत वन साइड मुरादपूर संघाने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावत बाजी मारली. सावर्डेकर स्ट्रायकर संघाने द्वितीय तर विश्वा 11 कादवन संघाने तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय मालिकावीर म्हणून ओंकार सुतार तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुजल जाधव यांनी वैयक्तिक पारितोषिके पटकावली. प्रशांत कदम, भाजप मंडणगड तालुका अध्यक्ष प्रवीण कदम यांसह अनेक क्रिकेटप्रेमी आणि मान्यवरांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. मंडणगड तालुक्यातून या उत्कृष्ट नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. खेळाडूंचा उत्साह आणि पंचक्रोशीतील एकोपा दर्शवणारी ही स्पर्धा पुढील वर्षी आणखी मोठ्या उत्साहात पार पडेल अशी अपेक्षा आहे. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने लोटे येथील घरडा केमिकल लिमिटेड कंपनीने आपल्या सामाजिक बांधिलकीतून एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कंपनीच्या CSR फंडातून न्यू इंग्लिश स्कूल मोहाने या विद्यालयात संगणक संच प्रदान करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळावी या गरजेची दखल घेत कंपनीने हे सहकार्य केले आहे. या उपक्रमासाठी विद्यालयाचे लिपिक श्री शत्रुघ्न मोरे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच विद्यार्थ्यांना हे बहुमोल संगणक संच उपलब्ध होऊ शकले. या मदत निधीबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नायकल सर आणि सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे सेक्रेटरी श्री महाडिक सर यांनी घरडा केमिकल लिमिटेड कंपनीचे मनपूर्वक आभार मानले. कंपनीच्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांनी शुभेच्छाही व्यक्त केल्या. या बातमीपत्रासह वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.